दिवंगत माजी खासदार तथा जनहिताची जपणूक करणाऱ्या सर्वांसाठी सदैव आधार असणाऱ्या जनलक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड नाशिक शेड्यूल बँकेची स्थापना बँकेचे संस्थापक स्वर्गीय माधवरावजी पाटील यांनी जनसामान्यांना आधार देणाऱ्या या बँकेचा सुवर्ण महोत्सवी वर्षारंभ तथा बँकेचे संस्थापक स्वर्गीय तथा माजी खासदार माधवरावजी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त इतिहासाचे अभ्यासक तसेच विविध विषयांवर देश विदेशातून सुमारे 5000 व्याख्याने 13 ग्रंथांचे लेखक सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर श्रीमंतराव कोकाटे यांचे मागील घडलेल्या इतिहासामुळे झालेली राष्ट्राची प्रगती आणि आजच्या लढणाऱ्या निवडणुकांमुळे राजकारणाची खालावलेली पातळी या समाजोपयोगी विषयावर भव्य व्याख्यान ठेवण्यात आले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुवर्ण वर्षी वर्षारंभ आणि व्याख्यानमाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी बँकेचे चेअरमॅन भालचंद्र माधवराव पाटील, व्हाईस चेअरमॅन समीर उत्तमराव कांबळे व जनलक्ष्मी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी समितीचे संस्थापक अध्यक्ष जयंतभाई जान यांच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे, भारतीय जनता पार्टी नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यासह बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक विकासामध्ये अनेक धोरणांचं मोठे योगदान आहे। त्यामध्ये दिवंगत खासदार माधवराव पाटील तथा आप्पासाहेब यांनी जनकल्याण जनलक्ष्मी बँकेची स्थापना केली। त्या माध्यमातून तरुणांना उद्योग व्यवसायासाठी, शैक्षणिक क्षेत्रातील विशेषतः मराठा विद्या प्रसारक या संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेजच्या उभारणीसाठी देखील आप्पासाहेबांनी सढळ हाताने मदत केली। आप्पासाहेब राजकारणी होते, पण आपले राजकीय विरोधक आपले शत्रू नसतात किंवा दुश्मन नसतात, तर ते आपले सहकारीच असतात। अशी विशाल आणि परिपक्व भूमिका राजकीय क्षेत्रासाठी देखील त्यांची होती। प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून त्यांनी सहकारी क्षेत्रामध्ये काम केलं, विशेषतः आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलं। आपल्या नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जनलक्ष्मी बँकेचं मोठे योगदान आहे। त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेनं आणि काटकसरीनं बँक उभी केली आणि त्या बँकेच्या माध्यमातून हजारो आणि लाखो लोकांना त्यांनी मदत केली, हजारो कुटुंब त्यांनी उभारलेले आहेत। एक तत्वनिष्ठ राजकारणी, एक सुसंस्कृत समाजकारणी आणि एक अत्यंत प्रामाणिक बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं। नाशिक जिल्ह्याचे त्यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी लोकसभेमध्ये केलेलं आहे। महाराष्ट्राची सर्वात उच्च बँक ज्याला म्हटलं जातं ती सहकार बँक, त्या सहकार बँकेचे देखील ते चेअरमन होते। असं बहुआयामी, बहुकर्तृत्वान व्यक्तिमत्व म्हणजे माधवराव पाटील तथा आप्पासाहेब, त्यांचा स्मृतिदिन आहे। त्यानिमित्तानं भाषण आज आपण आदरणीय डॉक्टर साहेबांचं ऐकलं। आप्पासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि जनलक्ष्मी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण आपण करत आहोत, त्यानिमित्त हा कार्यक्रम होता। खऱ्या अर्थाने ज्यांनी सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली, रुजवली, फुलवली अशा सहकार महर्षी आप्पासाहेबांना आपण आदरांजली व्यक्त करत आहोत। जसं मगाशी जानी काकांनी सांगितलं की इथून पुढचे वर्ष सुद्धा आपण ही व्याख्यानमाला अशीच चालू ठेवणार आहोत, तर मला असं वाटतं की ती चालू ठेवली पाहिजे। आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात, सर्व श्रोत्यांना आपण ऐकून घेतलं, दाद दिली, त्याबद्दल उपस्थित सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आभार आपले व्यक्त करतो। जय हिंद। ज्यांचं व्याख्यान ऐकायला अतिशय आतुर आहोत ते श्रीमंत कोकाटे साहेब, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, जनलक्ष्मी बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे जानी साहेब, ज्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केले। खरं म्हणजे त्यांचं भाषण झाल्यानंतर कोणीच बोललं नाही असं मला वाटत होतं, फक्त श्रीमंत कोकाटे साहेबांचं ऐकायचं होतं। इतकं सुंदर भाषण त्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे समीरजी कांबळे, या बँकेचे सर्व पदाधिकारी, आप्पांच्या प्रेमापोटी आणि बँकेच्या प्रेमापोटी आलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी आप्पासाहेबांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। सर्वच वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने बँकेचा इतिहास आणि आप्पाचा इतिहास सुद्धा सांगितलेला आहे। खरं म्हणजे जनलक्ष्मी बँक आणि आप्पा हे 2 वेगळे नव्हतेच,
एकाच नाण्याची दोन बाजू ज्याला म्हणता येईल अशा प्रकारे आपणचं काम होतं. आणि मी एकाच गावचे. आणि ज्या विविध कार्यकारी सोसायटी होती उमराळ्याची, आता जानी साहेबांनी सांगितलं खरेदी विक्री संघात आपण बरेच वर्ष नोकरी केली, परंतु त्या उमराळे सोसायटीमध्ये सुद्धा आपण काही दिवस नोकरी केली होती. मला आपण 85 साली जनलक्ष्मी बँकेत नोकरी लावलं. त्यावेळेस कोकाटे साहेब मी जुन्या सायकलवर शालीमारला जायचो. धनबाबांच्या जागेमध्ये त्यावेळेस बँक कार्यरत होती. आणि आपण बघितलं एक दिवस का हा जुनी सायकल घेऊन येतोय. त्यांनी सांगितलं मेन रोडला सिंग सायकल मार्ट आहे, तिथं जाय आणि हर्क्युलसचं कोटेशन घेऊन ये. मी मेन रोडला गेलो सिंग सायकल मार्टला, तिथं 850 रुपयाचं हर्क्युलस सायकलचं कोटेशन आणलं. आपण त्याच दिवशी चेक दिला आणि जाय ती सायकल नवी घेऊन ये म्हटली. असा जुन्या खूप आठवणी आहे. खरं म्हणजे आपण आझाद शत्रू होते. मला ज्यावेळेस नोकरी लावलं त्यावेळेस मी 4थ्या वर्षाला होतो कॉलेजच्या. याच KTHM कॉलेजला SY-BCom शिकत होतो. आपण विचारलं सुनील काय करतोय, तर सांगितलं त्यांना की तू आता SY-BCom शिकतोय. मग त्यांनी निरोप दिला मला की घरी ये. मी घरी गेलो. मला अजूनही आठवतं का एंट्री करतानाच उजव्या हाताला आपणचं बेडरूम, एंट्रीलाच त्यांनी सांगितलं नोकरी करतो का बँकेत. मी मला आनंद झाला बँकेतली नोकरी म्हटल्यावर. मग आपण कागद दिला, अर्ज लिही म्हणे, पेन दिला, पण मला अर्ज कसा लिहायचा ते माहित नाही. आपण ते समजलं, अरे तुला ते समजणार नाही, हा अर्जाचा नमुना घे आणि हा अर्ज लिही. मग मी ते अर्ज लिहिला. आपण त्याच्यावर शेरा मारला का श्री PD ओडेकर आजच रुजू करून घ्यावी. आणि मी त्या दिवशी बँकेत नोकरीला लागलो. 85, 86, 87 3 वर्ष सहकाराचा खूप चांगला असा अनुभव आला. म्हणजे बँकेचं दरवाजा मी उघडायचो, धनबाबांच्या घरातून चावी घ्यायचो आणि माझी सुरुवात व्हायची. म्हणजे अगदी सांगायला हरकत नाही की मी ज्यावेळेस बँक उघडायचो त्यावेळेस शिपाई आलेले नसायचे. मग मी झाडू वगैरे मारायचो, काउंटर पुसायचो, टेबल पुसायचो आणि मग कामाला लागायचो. तिथून सुरुवात झाली. आणि आप्पांचं पण असे शिस्त होती आप्पांची. आणि त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारात मी ती नोकरीला कदाचित नसतो तर मी आज जिल्हा पतसंस्था फेडरेशनचा 32 वर्ष संचालक आहे. कारवार सहकारी साखर कारखान्यावर मी 19 वर्ष झाले संचालक आहे. आणि विविध बंद पडलेली एक पतसंस्था चालू केली, अनेक पतसंस्थांवर काम करतो. जर कदाचित आपण सहकारात मला तिथं संधी दिली नसती तर मला वाटतं मी कदाचित सहकाराच्या माध्यमातून पुढे नाव झालं नसतं. आणि केवळ त्या सुरुवातीमुळे आज भारतीय जनता पार्टीचा नाशिक महानगर जिल्ह्याचा मी अध्यक्ष आहे. हे श्रेय खरोखर आपण दादा हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो. ज्यावेळेस मी आत्ताच 4 दिवसापूर्वी मुंबईला बैठकीला गेलो होतो भारतीय जनता पक्षाच्या, आपल्याला माहिती आहे. तर मला आनंद ह्या गोष्टीचा होतो की त्यावेळेस महाराष्ट्रातून आलेले जिल्हाध्यक्ष माझ्याबरोबर फोटो काढतात का अध्यक्ष साहेब तुमच्या बरोबर आम्हाला एक फोटो काढायचा आहे. आणि ज्यावेळेस मला थोडं ऑकवर्ड होतं त्यावेळेस तर मी त्यांना विचारतो की आपण दोघंही जिल्हाध्यक्ष आहे, महाराष्ट्रातून आलेले सर्वच, पण तुम्हाला फोटो कशासाठी पाहिजे माझ्यासाठी. तर ते म्हणतात तुमचं काम खूप चांगलं आहे, आम्हाला सांगता येईल का आम्ही नाशिक महानगर जिल्ह्याच्या अध्यक्षांबरोबर फोटो काढला. त्यावेळेस मला माझे पूर्वीचे दिवस आठवतात की कदाचित माधवराव पाटलांनी मला बँकेत नोकरीला लावलं नसतं तर मी आज ह्या ठिकाणी ह्या व्यासपीठावर नसतो किंवा आज माझं हे नाव नसतं. जयंतीबाई जानी यांचं वय मी भाऊंना विचारत होतो चेअरमन साहेबांना, तर त्यांचं वय 88 आहे. आणि कुठलाही कागद न घेता 50 वर्षाचा इतिहास जयंतीबाईंनी सांगितलं. म्हणजे जुनं ते सोनं हे असतं हे मला लक्षात आलं. मी इतका घाबरलो होतो की मी सुरुवातीला थोडे काही मुद्दे कागदावर लिहिले होते का बोलायचं काय, कसं बोलायचं. परंतु खरोखर आपणच्या बाबतीत खूप आठवणी आहेत. मी ज्यावेळेस नोकरीला लागलो त्यावेळेस VIP कंपनीसह अनेक कंपन्यांचे पगार बँकेत यायचे आणि त्यांचे ते सर्व त्यावेळेस मॅन्युअली होतं. रजिस्टरवर ते चेक पास झाल्यानंतर ते रजिस्टरवर सर्व जमा नावेचे व्यवहार व्हायचे. खूप त्यावेळेस व्यवहार खूप मोठे झालेले होते जनलक्ष्मी बँकेचे काही वेळेस. आणि मध्यम वर्गाला आप्पा खूप मदत करायचे. म्हणजे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही
एखादा अर्ज कर्जाचा घेऊन गेल्यानंतर आपण त्याच्यावर रिमार्क मारायचे. म्हणजे आधी कर्ज मग अर्ज असं नाही म्हणणार मी, परंतु त्यांना माहिती राहायचं का यांची निकड किती ह्या व्यक्तीची, आणि लोकांना माहिती राहायचं का आपणच्या घरी गेलं का आपला शेरा मारतील, म्हणजे 10-20 हजार रुपये कर्ज कमी जास्त होईल, परंतु आपण असं कोणाला परत जाऊन देत नव्हते. त्याचं मी मूर्तिमंत उदाहरण आहे, जास्त बोलणार नाही. आम्हाला पण जरा मी सांगितलं भाऊन दादांना, आमची विधान परिषदेच्या निमित्ताने 6 वाजेची मीटिंग होती, परंतु चेअरमन साहेबांनी सांगितलं नाही, तुम्ही 2 मिनिटं का होईना बोलायचं. त्यामुळे मी या ठिकाणी बोलायला उभा राहिलो. आपणच्या स्मृतीला विनम्र पुन्हा एकदा अभिवादन करतो. ज्या बँकेत मी नोकरी केली, ज्या बँकेपासून माझी सुरुवात झाली, त्या बँकेच्या परिवाराची उत्तरोत्तर प्रगती हो. आमच्या दृष्टीने जे जे काही बँकेला सहकार्य लागेल किंवा बँकेच्या भरभराटीला ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.